मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो। आणि आपल्याला माहित आहे की मागच्या वर्षी अर्थातच मागच्या दिवाळीमध्ये सिडकोने एक गृहनिर्माण योजना जाहीर केली होती, ज्यामध्ये 7,849 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती। आणि आज तागत या लॉटरीला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, परंतु अद्यापही येथील विजेत्यांना त्यांच्या घरांचे देकारपत्रे मिळालेले नाही आहेत, सूचनापत्रे सुद्धा मिळालेली नाहीत किंवा किंबहुना जे काही पेमेंट करण्यासाठी प्रोसेस जी असते ती अद्यापही सुरू झालेली नाही। मग नेमकं याच्यामध्ये कारणं काय आहेत, का डिले होतंय, कशामुळे या घरांचं पोझिशन अद्यापही मिळालेलं नाही आहे, किंवा ही संपूर्ण घरे मित्रांनो PMAY योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली होती, जी उल्वे अर्थातच बामण डोंगरी आणि खारकोपर या 2 नोड्समध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती। आणि या संदर्भात नेमकं PMAYच्या घरांची किमती कमी होणार आहेत का, मग ती किती होणार आहेत, नेमकं पोझिशन का रुकलेलं आहे आणि पोझिशन कधीपर्यंत होऊ शकतं, या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, मोठ्या धुमधडाक्यामध्ये सिडकोने मागच्याच ऑक्टोबरमध्ये अर्थातच दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती 7,849 घरांची योजना जाहीर केली होती। आता या योजनेमध्ये मित्रांनो 1 BHK स्वरूपाची घरे जी PMAY प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली होती। आता ही जी काही घरे आहेत ती कोर्ट फोर्ट एरियामध्ये म्हणजे अर्थातच रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये, रेल्वे स्टेशनला लागूनच ही घरे बनवली जात आहेत। आता चांगल्या लोकेशनला आहेत, स्टेशनपासून जवळ आहेत, म्हणून अनेकांना त्या घरांबद्दल ओढ निर्माण झालेली होती। पण जेव्हा प्रत्यक्षात जाहिरात आली त्यावेळेस समजलं की या घरांची किमती जवळजवळ 34 ते 35 लाखाच्या दरम्यान आहेत आणि ही घरे PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असल्यामुळं या घरांची जी काही लिमिट आहे, जी काही उत्पन्नाची मर्यादा आहे ती आहे 25,000 रुपये प्रति महिना। अर्थातच 25,000 रुपये महिना असलेल्या व्यक्तीला 34.5 ते 35 लाखाच्या घरी या लॉटरीत उपलब्ध करून देण्यात आली होती। आणि त्याच्यानंतर मात्र अनेक स्तरातून या लॉटरीवरती टीका झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। तरी सुद्धा अनेक अर्जदारांनी हिम्मत करून का होईना, काहीही ॲडजस्टमेंट करून का होईना या घरांसाठी अर्ज केले आणि अनेकांच्या घरांचं स्वप्न पूर्ण झालं। अर्थात त्यांना लॉटरीमध्ये नंबर आला, लॉटरीमध्ये त्यांना घर मिळालं। परंतु पुढील जी काही प्रोसेस होती, पुढील जी काही किचकट प्रक्रिया होती ती तिच्या बाबतीत ते मात्र अनभिज्ञ होती। तर ऑलरेडी ही जी काही लॉटरी आहे मित्रांनो, दिवाळीची लॉटरी ही ऑलरेडी पोस्टपोन झालेली होती। म्हणजे जे काही डेट आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही ऑक्टोबरला सुरू झाली असली तर त्याची प्रत्यक्ष लॉटरी ही फेब्रुवारीमध्ये निघाली होती। म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे जवळजवळ 4 महिन्यानंतर ही लॉटरी जाहीर झाली होती, निकाल जाहीर झालेला होता। आता हे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांची नावं यादीमध्ये आली आणि अनेक जणांच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं। परंतु पुढील प्रक्रियेमध्ये त्यांना खूप अडचणी आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत। अर्थातच कार्पेट एरियावरून खूप मोठा गोंधळ झाला। जो काही कार्पेट एरिया सिडकोने दिला होता तो बुकलेटमध्ये दिला होता 322, परंतु प्रत्यक्ष तो 295 एवढाच भरलेला दिसून आलेला आहे। आणि म्हणून कुठेतरी याही मुद्द्याला घेऊन अनेक अर्जदारांनी, अनेक विजेत्यांनी आपला मोर्चा हे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडे वळवलेला आपण पाहिलेला आहे। मग महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, जे काही चटई क्षेत्रफळ आहे ते 322 दिलं असलं तरी 295% भरल्याचं दिसून आलेलं आहे। यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता मित्रांनो। जे काही कार्पेट एरिया आहे त्याच्यावरती सुद्धा मी ऑलरेडी त्या लॉटरीच्या दरम्यानच व्हिडिओ बनवलेला होता, किंवा अनेक त्या ठिकाणी साईट व्हिजिट केलं होतं, तेथील लोकॅलिटीबद्दल माहिती दिली होती, संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरनं ऑलरेडी दिलेली होती। आता महत्त्वाचं म्हणजे विजेत्यांनी मग अनेक राजकीय नेत्यांना भेटायला सुरुवात केली। म्हणजे मनसेचे जे काही नेते आहेत गजानन काळे यांची त्यांनी भेट घेतली, श्रीमान राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली, त्याविषयी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली, किंबहुना PMO अर्थातच पंतप्रधान कार्यालयासुद्धा त्यांनी ही बाब कळवलेली होती। आणि म्हणून वेगवेगळ्या स्तरावरती या विजेत्यांनी आपला संघर्ष हा कायम ठेवलेला होता। कारण एकच होतं, दिलेला कार्पेट एरियामध्ये फरक आहे आणि घरांच्या किमती बऱ्यापैकी जास्त आहेत। आता घरांच्या किमती जास्त आहेत हा जरी मुद्दा घेतला तरी उलट असे होऊ शकते की तुम्ही अगोदरच जाहिरातीमध्ये किंमत दिली होती, मग तुम्ही अर्ज का केले हाही प्रतिप्रश्न केला जाऊ शकतो। परंतु दिलेला कार्पेट एरिया हा मात्र खूप फॉल्टी असेल तर मात्र नक्कीच इथे सिडकोला किमती कमी करण्याशिवाय पर्याय नसल्याचं मालमत्ता तज्ज्ञांनी सांगितलं आहे। आता मित्रांनो, पहिला प्रश्न आहे की नेमका या घरांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत का? मागच्या वेळी सुद्धा आपण पाहिलं 5-6 महिन्यापूर्वी बातमी आली होती की या घरांच्या किमती 9 लाखाने कमी होणार आहेत, परंतु त्याच्या संदर्भातली अधिकृत माहिती ही सिडकोने दिलेली नव्हती।
आताही असंच प्रकार आहे. आताही सांगितलं जातं की घरांच्या किमती कमी होतील, परंतु त्या संदर्भात फक्त प्रस्ताव टाकणार आहेत, अद्यापही त्या मंजूर झालेल्या नाही आहेत. पहिला प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे की या घरांना उशीर का होतोय, या घरांचं पोझिशन का लेट होते हे आपण पाहूया. पहा मित्रांनो काय सांगितलंय, म्हणूनच इरादापत्रांचे वाटप लांबले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उल्वे नोडमध्ये घरांच्या किमती कमी करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या संबंधित विभागाकडून मागील काही महिन्यापासून प्रस्ताव तयार केला जात होता. त्यानुसार किमती किती प्रमाणात कमी करायच्या याविषयीचे अभ्यासपूर्ण धोरण तयार करण्यात आले आहे. ही प्रक्रिया काहीशी किचकट आणि तितकीच तांत्रिक असल्यानेच या योजनेत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना अद्याप इरादापत्र दिले गेले नसल्याचे समजते. आता तुम्हाला समजलं की नेमकं हे पोझिशन का दिले होते, तर जे काही PMAYचे घरे आहेत, जे काही PMAYची मर्यादा वाढवलेली आहे, पूर्वीची 3 लाख होती, आता 6 लाख केलेली आहे. त्याच्यामुळे आता सिडकोला किमती कमी करणं म्हणजे आवश्यक आहे. परंतु ही प्रक्रिया राबवण्यासाठी सुद्धा सिडकोला वेळ मिळावा यासाठी ही पोझिशन कुठेतरी डिले होत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता महत्त्वाचं मित्रांनो, या ठिकाणी किती घरांच्या किमती किती कमी होणार आहेत हा जर विचार केला तर तुम्ही पहा, या घरांच्या किमती जवळजवळ 4 ते 5 लाखांनी कमी होतील असं सांगण्यात आलेलं आहे. पाहूया आपण काय सांगितलं ते एका ग्राफिकच्या माध्यमातून. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, 4 ते 5 लाख रुपये होणार कमी. मुंबई महानगर क्षेत्र अर्थातच MMR मध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठीची उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. त्यामुळे सिडकोने घरांच्या किमती कमी केल्याचे बोलले जात आहे. खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानक परिसरातील घरांच्या किमती 4 ते 5 लाखांनी कमी करण्याचा प्रस्ताव सिडकोने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की ही लॉटरीची पोझिशन प्रक्रिया डिले का होते, किती घरे कमी म्हणजे किती किमती कमी होऊ शकतात आणि याची प्रोसेस नेमका काय काय राबवली जात आहे हे संपूर्ण माहिती आपल्याला समजलेली असेल. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा प्रस्ताव कधी मंजूर होतो आणि या प्रस्तावावरती अंमलबजावणी कधी होती हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सर्व विजेत्यांच्या नजरा ह्या जवळजवळ 7,849 विजेत्यांच्या नजरा या निर्णयाकडे लागलेल्या आहेत. आता आपण पाहिले मित्रांनो, जी काही लॉटरी झाली त्याही हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही आहे. खारकोपर येथील बरीच घरे अद्यापही रिकामी आहेत आणि ती अपकमिंग लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात. मग हे होतं मित्रांनो सिडकोच्या दिवाळी लॉटरी 2022 संदर्भातलं किंवा त्याच्या पोझिशन संदर्भातलं किमती संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.